आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम ऐकणारे आमचे सर्व रसिक श्रोते हो, आपल्या सर्वांना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आकाशवाणी नांदेड केंद्रावरून आजपर्यंत आपण विविध मुलाखतींद्वारे वेगवेगळ्या आजारांविषयी चर्चा करत आलेलो आहोत. आजार का होतो, त्याची कारणे काय असतात, लक्षणे काय असतात आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना काय केल्या पाहिजेत, या आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार ऐकत असतो आणि त्यानुसार वाटचाल करत असतो. खरं तर श्रोते हो, आकाशवाणी नांदेड केंद्राच्या मुलाखतींच्या माध्यमातूनच आज आमचे श्रोते खूप चांगल्या प्रकारे ज्ञानी झालेले आहेत. आजारांविषयी त्यांना जेव्हा माहिती कळते ते त्या क्षणी दुर्लक्ष न करता सतर्क राहून त्या उद्देशाने वाटचाल करतात. मग श्रोते हो, आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण एक वेगळा विषय घेणार आहोत आणि त्या विषयाला अनुसरून त्याची कारणे, त्याची लक्षणे आणि त्यावर उपाययोजना काय आहेत याविषयी खूप सारी माहितींचा भांडार घेऊन आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही निमंत्रित केले मेंदू आणि मणका विकार तज्ज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत आनंदराव भोपळे यांना. तर आपल्या सर्वांच्या वतीनं मी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सरांचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, आता मी श्रोत्यांना सांगितलेलं आहे की मेंदू आणि मणका विकार तज्ज्ञ आपण आहात, पण आजचा विषयच असा आहे की मणक्याचे विविध आजार, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय. विचारायचं इथे की बऱ्याच आमच्या श्रोत्यांना मणका म्हणजे नेमकं काय याविषयी माहिती हवी असेल आणि तुम्ही मणका म्हणजे काय याविषयी मार्गदर्शन करावं ही विनंती. नक्कीच मॅडम. जसं शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत, जसं हृदय आहे, फुफ्फुस आहे, लिव्हर आहे, तसंच मणका हे एक वेगळ्या प्रकारचा अवयव आहे. ऍक्च्युली मणका हा विविध प्रकारच्या हाडापासून, नसापासून तयार झालेला स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये 33 प्रकारचे हाडं असतात, 31 पेअर्स म्हणजे 31 जोड्या नसांच्या असतात आणि 23 प्रकारच्या डिस्क असतात. डिस्क म्हणजे या प्रत्येक वर्टेब्रे जे हाडं आहेत त्या दोन हाडामध्ये एक डिस्क नावाचा अवयव असतो, जो की शॉक ऑब्झर्वर सारखा कार्य करतो. जसे आपल्या गाडीला सस्पेन्शन असतात, तर हे एक संध झालेलं एक स्ट्रक्चर आहे. तर यात जे 33 हाडं आहेत हे प्रत्येक याची एक वेगळी विभागणी झालेली आहे. मानेमध्ये 7 हाडं असतात, छातीच्या भागामध्ये 12 हाडं असतात, त्यानंतर जे कंबरेचा भाग म्हणतो आपण तिथे 5, त्याच्या खाली परत 5 आणि परत 4 असे 33 हाडं असतात. या सर्व हाडापासून तयार झालेला हा एक मणका असतो. आणि या मणक्याच्या आतमध्ये मज्जारज्जू म्हणजे ज्याला आम्ही स्पायनल कॉर्ड म्हणतो, तो अतिशय सुरक्षितपणे तिथे ठेवलेला आहे देवांनी. तर जिथं मेंदू संपतो आणि जिथं मणका स्पायनल कॉर्ड सुरू होतो तो पूर्ण भाग मणक्यानी आवरण केलेला असतो आणि तेवढाच वेल प्रोटेक्टेड असतो तो. आणि मग या मणक्याला काही इजा पोहोचली तर काय करायला पाहिजे डॉक्टर? जसं आपलं शरीर हे एक अतिशय वेगळ्या पद्धतीनं निसर्गाने गुंफून ठेवलेलं आहे. जसं मेंदूच्या भोवती कवटीचं आवरण असते, तसं या मज्जारूच्या भोवती या कवटीचं आवरण असते, त्यालाच मणका. तर मणक्याचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे प्रोटेक्शन देणे, या मज्जारज्जूला सुरक्षित ठेवणे. त्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे सपोर्ट करणे. आपली जी बॉडी आहे, आपण जे काही दिवसभरामध्ये बेंडिंग करतो, हालचाल करतो, या हालचालीला हा मणका सपोर्ट करतो. बरं, आता मगाशी आपण म्हणालात की मणक्याचे विविध आजार असतात, तर नेमके कोणते आजार असतात मणक्याचे? तर या मणक्याचे जे आजार असतात यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे डिजेनरेटिव्ह म्हणजे वयानुसार झालेले आजार. जसजसं वय वाढत असते प्रत्येकाची शरीर कुठे ना कुठे झीज होत असते, हाडांची झीज होत असते. या झीज झाल्यामुळे हे जे हाडं असतात हे ठिसूळ असतात, कधी कधी याची ओव्हरग्रोथ होते, त्यामुळे याच्या बाजूच्या ज्या नसा असतात त्या नसावर दबाव पडतो. कधी कधी हे ज्या गाद्या असतात, या हाडामध्ये जवळपास 23 गाद्या असतात पूर्ण मणक्यामध्ये, त्यातली एक जरी गादी घसरली कधी तर ती नसेवर दबाव देते. त्यानंतर हे जे मज्जारज्जू असतात, जसे शरीराच्या वेगळ्या भागामध्ये कॅन्सर असतात तसे या भागामध्ये देखील कधी ट्यूमर वगैरे तयार होतात. तर या वेगवेगळ्या प्रकारामुळे जे काही लक्षणे तयार होतात ते म्हणजे मणक्याची रिलेटेड आजार असतात. आणि हे किती टप्प्यांमध्ये मर्यादित असतात डॉक्टर? नाही, नॉर्मली तर 60 ते 70% जे आजार असतात मणक्याशी रिलेटेड ही पहिल्या टप्प्यातच असतात. जर आपण यांना दुर्लक्ष केलं तरच हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये जातात. परंतु मणका हे असा एकमेव अवयव असा आहे ज्यामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत जरी आपण त्याला काही ट्रीटमेंट दिली तरी ते बरे होतात पेशंट. खूप छान. डॉक्टर, आता आपण म्हणालात की मान, पाठ आणि कंबर या 3 ठिकाणामधूनच मणक्याचे आजार निर्माण होत असतात. बरोबर. तर हे कोणते आजार आहेत याविषयी सांगावं. आता जर याला 3 टप्प्यामध्ये जर आपण विभागणी केली, जर मानेचा भाग आपण बघितला तर मानदुखी खूप कॉमन प्रॉब्लेम आहे लोकांमध्ये. मानदुखी, हाताला मुंग्या येणे, हातामध्ये बधीरपणा जाणवणे किंवा हातामध्ये विशिष्ट भागाची ताकद कमी होणे. बऱ्याचदा काय होते, मानेच्या ज्या नसा असतात त्याच्यातून काही भाग हे हाताला पण सप्लाय करतात, पण त्यामुळे काही पेशंटला विशिष्ट अंगठ्याला त्रास होणे किंवा आपला मध्यम जो फिंगर आहे त्याला त्रास होणे
किंवा रिंग फिंगरला त्रास होणे, वेदना होणे, कधी कधी काही लोकांना पोळी किंवा भाकरी तोडायला त्रास होणे, शर्टची बटन लावता येणे, हातातली एखादी वस्तू निसळून जाणे, अगदी. ह्या गोष्टी मानेच्या आजाराशी संबंधित आहेत. बरोबर आहे. आणि पण इथे गैरसमजमध्ये असं निर्माण होतं की वाताचा काही प्रकार आहे, त्यामुळे आपल्या बोटांद्वारे हे काम होत नाहीत, अशा प्रकारचे काही व्यक्ती म्हणत असतात. आता तुम्ही म्हणालात की मान, पाठ आणि कंबर, तर मणक्याच्या ज्या शेवटच्या टप्प्याचा भाग असतो तो म्हणजे कमरेचा भाग, आणि त्या कमरेच्या भागाच्या ठिकाणी जर इजा पोहोचली किंवा कोणता अपघात झाला तर अशा वेळेस काय काळजी घेतली पाहिजे डॉक्टर? सर्वात महत्वाचं म्हणजे याशी रिलेटेड लक्षणे काय असतात. या पेशंट्समध्ये कंबरदुखीचे त्रास होणे किंवा चालायला थोडा त्रास होणे, कंबरदुखीचे त्रास पायापर्यंत जाणे, शेवटच्या करंगळी बोटापर्यंत जाणे, बसून उठायला त्रास होणे, ह्या गोष्टी या पेशंटमध्ये लक्षणे असतात. तर अशा वेळी तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा आजार काय हे सर्वात महत्वाचं आहे, की तुम्हाला कुठल्या टप्प्याचा आजार आहे. तर अशा वेळी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधून वेळीच निदान करणं सगळं गरजेचं आहे. एकदा का निदान तुमचं झालं की हा विशिष्ट आजार तुम्हाला आहे, मग त्यानुसार तुम्हाला ती उपचार पद्धती आपण देऊ शकतो पेशंटला. अगदी बरोबर आहे. मग त्या उपचार प्रणालीमध्ये काय घेतात? आता मणक्याच्या ज्या आजार असतात, मग ते पाठीचा असो, मानेचा असो किंवा कमरेचा भाग असो, एक जवळपास 70 ते 80% उपचार हे गोळ्या औषधांनी किंवा विशिष्ट व्यायामानेच बरे होतात. व्यायाम म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतो, वॉकिंग करतो, योगा करतो, किंवा अगदीच फार जास्त पेन असेल तर माइल्ड अनर्जेसिक जे पेन किलर म्हणतो आपण, अत्यंत कमी प्रमाणात जरी दिले पेशंटला तरी हे आजार बरे होतात. अजून महत्वाचं म्हणजे आजच्या डे टू डे लाईफमध्ये पोश्चर करेक्शन. आपण बऱ्याच वेळेस ऑफिसमध्ये बसतो किंवा घरी पण बसतो, तर बसण्याच्या ज्या पद्धती असतात त्यामध्ये पण कधी जर कमी जास्त झालं तर पेशंट्सला मणक्याचे आजार सुरू होतात. तर हे जे घरगुती उपाय जे असतात, आपल्या आजीचा बटवा जे म्हणतो आपण, यांनीच बऱ्यापैकी हे मणक्याचे आजार दुरुस्त होऊन जातात. आणि तुम्ही जे आता म्हणलं की हे संधिवात आहे का, लहानपणापासून मला देखील असं वाटतं की हे संधिवातच आहे का. संधिवात हा वेगळा आजार आहे आणि हे मणक्याचे दुखणे हा वेगळा आजार आहे. त्यामुळे हे आपण त्या स्पेशलिस्टकडे जाऊन किंवा त्या डॉक्टरकडे जाऊनच आपण त्याचा निष्कर्षावर पोहोचणं गरजेचं आहे की खरंच हे संधिवात आहे का हा मणक्याचा वेगळा कुठला आजार आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे यावर आता उपचार देता वेळेस काय उपचार दिला जातो डॉक्टर? जसं मी आता सांगितलं मॅडम की 70% लोकांमध्ये कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे मेडिसिन्स, व्यायाम, पोश्चर करेक्शन आणि वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज आपण शिकवतो पेशंट्सला, की यांनीच 70 ते 80% लोकांमध्ये रिलीफ मिळून जातो. त्यांना कुठली शस्त्रक्रिया लागत नाही, काहीच लागत नाही. फक्त एक 10 ते 20% असे घटक असतात ज्यांच्यामध्ये आजार जास्त बळकावलेला असेल किंवा गोळ्या औषधांनी तो आजार नीट होत नसेल. अशा पेशंटमध्ये आपण वेगवेगळ्या तपासण्या करतो, ज्यात सर्वात महत्वाची तपासणी म्हणजे एमआरआय स्कॅन. एमआरआय स्कॅनमध्ये आपल्याला कळून जातं की नेमकं पेशंटला त्रास आहे काय, कुठल्या भागामध्ये आहे, नस दबलेली आहे, गादी सरकलेली आहे का, मणक्याच्या आतमध्ये कुठली गाठ आहे. मग त्यावर आधारित आपण सर्जरी वगैरे करायचं डिसिजन घेतो. आणि असं काहीच नसलं तर जर एमआरआय नॉर्मल असेल तर याचा अर्थ की मनका म्हणजे फक्त मणक्याची नाही, मणक्याच्या आजूबाजूला नस आणि जे स्नायू असतात, बऱ्याचदा स्नायूचे आजार असतात. हे आजार या बाकीच्या कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटनीच बऱ्याच बनामध्ये कमी होऊन जातात. पण ते एमआरआय मध्ये निदर्शनात एमआरआय मध्ये निदर्शनात येते मॅडम. एमआरआय हे आरशासारखं आहे. जसं आपण आरशात बघितलं की आपलं प्रतिबिंब दिसते, तसं एमआरआय मध्ये तुमच्या पूर्ण स्पायनल कॉर्डचं प्रतिबिंब दिसते तुम्हाला. म्हणजे तुम्ही बाहेरूनच तुम्ही अक्षरशः पेशंटचा मनका पूर्णपणे बघू शकता तुम्ही. बरं, आता आपण म्हणालात की एक पारदर्शकता एमआरआय मध्ये दिसून येते. जर एका व्यक्तीच्या किंवा एका पेशंटला कोणत्याच प्रकारचा एमआरआय मध्ये निदर्शनास आलं नाही किंवा किंतु परंतु निदर्शनास आलंच नाही, तर त्यावेळेस तुम्ही काय उपाययोजना करता? सर्वात महत्वाचं म्हणजे त्या पेशंटच्या आजाराच्या निदानापर्यंत पोहोचणे. बऱ्याच वेळेस मणक्याचे आजार हे मणक्याची सोडून बाकी आहाराविषयी देखील असतात. बऱ्याच जणांमध्ये व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी असते, कॅल्शियम डिफिशियन्सी असते, व्हिटॅमिन D3 डिफिशियन्सी असते. मी तर म्हणतो व्हिटॅमिन D3 हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आपण किती जरी चांगली भाजी केली त्यात मीठ नाही टाकलं तर आपण कोणीच खात नाही. तर व्हिटॅमिन D3 हे त्या मिठासारखं आहे, म्हणजे त्या जेवणाला स्वादिष्ट बनवते. तसं व्हिटॅमिन D3 हे बाकी जे कॅल्शियम वगैरे आहे यांना ऑब्झॉर्व्ह करून यांचा वापर करून घेतोय. व्हिटॅमिन B12 हे नर्व्ह कंडक्शनसाठी मदत करते. तर या बऱ्याच पेशंटमध्ये असं जाणवते की त्यांना मणक्याचे आजार जे आहेत या डिफिशियन्सीमुळे आलेले असतात. पण जेव्हा आपण हे करेक्शन करतो त्यांचे आजार गायब होऊन जातात. त्यांचे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आपण निदान करून, सगळ्यात महत्वाचे यामध्ये काय, त्या आजाराचं निदान करणे. एकदा का तुम्हाला त्या आजाराचं निदान झालं की त्यावर उपचार करणे अतिशय सोपं होऊन जाते. हो, निश्चितच. डॉक्टर, तुम्ही मेंदू आणि मणक्याचे तज्ज्ञ आहात. असा कोणता तुमचा अनुभव आहे का बरं की तो तुम्ही आम्हा सर्वांना सांगू इच्छिता मणक्याच्या संदर्भात? नक्कीच. आता जसं मी तुम्हाला आहाराविषयी सांगितलं, व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी, D3 डिफिशियन्सी, कॅल्शियम डिफिशियन्सी. नुकतंच मी एक पेशंट बघितलं तर त्यांना चालताना त्रास होता, थोडं चाललं तर त्यांना चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा इम्बॅलन्स होतो आमच्या भाषेमध्ये म्हणत. पण जेव्हा मी त्यांना एक्झामिन केलं तेव्हा मला असं जाणवलं की यांना हा मणक्याशी, मज्जातंतूशी आजाराशी व्यतिरिक्त यांना आहाराविषयी काहीतरी डिफिशियन्सी असायला पाहिजे. तेव्हा आम्ही त्यांचे काही रक्ताच्या तपासण्या केल्या तेव्हा आम्हाला जाणवलं की त्यांना सिव्हिअर
सिव्हिअर व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी आहे. अच्छा. जेव्हा मी त्यांना व्हिटॅमिन B12 रिप्लेस केलं, एक विदिन 1 वीक किंवा एक 1 मंथमध्ये त्यांना सगळा आजार नाहीसे झाला. वा, खूप छान. तर त्याच्यानंतर जसं तुम्ही म्हणला की मणक्याच्या आजाराविषयी काही पेशंट असतात ज्यांना मणक्याची गादी घसरलेली असते, त्यामध्ये त्यांना मानेचा त्रास होतो, कमरेचा त्रास होतो, चालता येत नाही. त्यांची गादी जी पूर्णपणे जर कॅनलमध्ये आली आणि ते नस पूर्णपणे दबत असेल तर दुर्बिणीद्वारे बारीक छोटी शस्त्रक्रिया असते. अच्छा. त्या शस्त्रक्रियेनंतर पेशंट लागेल 6 तासानंतर चालायला लागतो. वा, खूपच त्याच्या वेदना पूर्णपणे गायब होऊन जातात त्यांना. तर असे भरपूर पेशंट आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये असतात खूप आमच्याकडे. सुंदर. डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञानामध्ये तुम्ही कोणता उपयोग करताय? आधुनिक जसं जसं आता आजच्या काळामध्ये कोणी 2Gचा फोन वापरत नाही, बटनाचा फोन कोणी वापरत नाही. सगळ्यांना पाहिजे की मला अँड्रॉइड फोन पाहिजे. हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आलेलं आहे. अगदी बरोबर. आजच्या काळामध्ये सर्जरी म्हणजे असं चिरफाड करणे, 20-22% करणे असा प्रकार नाही. बरोबर. आजकाल आम्ही मायक्रोस्कोपिक सर्जरी करतो, एंडोस्कोपिक सर्जरी करतो. यामध्ये साधारणतः 1 किंवा 2% असतात. अच्छा. त्यानंतर असं नाही की नॉर्मली लोकांमध्ये काय वाटतं की मणक्याचं ऑपरेशन झालं म्हणजे पेशंट लुळा होणार, तो झोपून राहणार. मणक्याच्या सर्जरीनंतर या वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञान वापरल्यानंतर पेशंट 6 तासानंतर चालायला लागतो अगदी. आणि 5व्या दिवशी तो त्याच्या कामाला जाऊ शकतो. वा, खूपच छान. डॉक्टर, इथे आवर्जून एक प्रश्न विचारते. जेव्हा मणक्याला काही इजा पोहोचते तेव्हा तिथे काय सांगायला मी पाहिजे? जसं तुम्हाला अगोदर सांगितलं मॅडम की मणका हा एक अवयव आहे. त्यामध्ये हाडं, गादी, मज्जारज्जू हे सगळं एकमेकाशी कनेक्टेड पार्ट आहे. तर याची रिलेटेड जेव्हा सिम्पटम्स असतात तेव्हा दोन्ही प्रकारचे डॉक्टर त्याला ट्रीट करू शकतात. अच्छा. हाडाचे डॉक्टर देखील आणि न्यूरोसर्जन, मी म्हणजे ब्रेन अँड स्पाइन सर्जन. परंतु याच्यामध्ये काही ठराविक गोष्टी असतात. हाडांचे डॉक्टर पण काही हाडाचे डॉक्टर असतात ज्यांना स्पाइनची स्पेशालिटी असते. अच्छा. म्हणजे त्यांना वेगळी स्पेशालिटी असते या आजाराबद्दल. ते डॉक्टर स्पाइन तेच डॉक्टर पाहू शकतात आणि त्याला ट्रीट करू शकतात. न्यूरोसर्जन जे असतात दे आर इनबिल्ड ब्रेन अँड स्पाइन सर्जन्स, म्हणजे ज्यांच्या करिक्युलम मध्ये त्यांना ब्रेन आणि स्पाइनशी रिलेटेड गोष्टी शिकवल्या जातात. त्यामुळे लोकांमध्ये असं संभ्रम असणं गरजेचं नाही. जे कोणी स्पेशलिस्ट डॉक्टर असतात त्यांच्याकडे दाखवलं तर त्यांना त्या गोष्टी सोप्या पडतात त्यांना. अगदी बरोबर आहे डॉक्टर. आता पहा डॉक्टर, मणक्याच्या ऑपरेशन संबंधी मी विचारते. बरेच समज आणि गैरसमज पसरलेले आहेत. कोणाला वाटतं की अशा प्रकारचं ऑपरेशन केल्यानंतर अगदी व्यक्ती लुळा होऊ शकतो किंवा त्याचे पाय निकामी होऊ शकतात किंवा त्याला मृत्यू पण येऊ शकतो. बरोबर आहे. तुम्ही एक डॉक्टर आहात, तर आलेल्या रुग्णाचं कसं समुपदेशन करता डॉक्टर? जेव्हा आम्ही ऍज अ ब्रेन सर्जन किंवा स्पाइन सर्जन बघतो, जर आमच्याकडे मेंदूचा आणि मणक्याचा पेशंट आला असेल तर मेंदूचा पेशंट ऑपरेशनसाठी किंवा विलासाठी तत्पर तयार होतो, परंतु मणक्याचा पेशंट तत्पर तयार होत नाही. त्याच्या मनामध्ये फार साऱ्या भीती असतात. सर्वात मग त्याला असं वाटतं की माझं ऑपरेशन झालं की माझे हातपाय निकामी होतात. अगदी. तर असं काही नाही. त्या आजाराला कुठल्या टप्प्याला तो पेशंट आहे, आजाराच्या कुठल्या टप्प्याला आपण त्याला ट्रीटमेंट देतो यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आणि आता मागच्या 10 वर्षापासून मी न्यूरो सर्जरी करतो, ब्रेन अँड स्पाइन सर्जरी करतो. असं कधी झालं नाही की एखाद्या पेशंटला ऑपरेशन केलं आणि त्याची पायाची ताकद आलेली आहे. फार कमी वेळात असं होते. जर समजा एखाद्या पेशंटला अशा गोष्टी झालेल्या आहेत तर त्या आजाराशी संबंधित असल्यामुळे ते झालेल्या आहेत. त्या सर्जरीमुळे किंवा त्या सर्जरीमुळे त्याची ताकद जात नाही कधीच. नॉर्मली ॲज अ नातेवाईक म्हणून काय वाटते आपल्याला की माझा पेशंट चांगला व्हावा, तसंच प्रत्येक डॉक्टरला वाटते माझा पेशंट चांगला व्हावा. प्रत्येक डॉक्टर तेवढ्या तत्परतेने प्रयत्न करत असतो. मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की आधुनिक तंत्रज्ञानाचा काय याच्यात फरक पडतो का? आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता नॉर्मली ज्या मणक्याच्या नसा असतात त्या बारीक केसासारख्या असतात. जेव्हा आम्ही हे तंत्रज्ञान वापरतो, जेव्हा आम्ही मायक्रोस्कोप वापरतो, एंडोस्कोप वापरतो, दुर्बीण वापरतो, तेव्हा ह्या बारीक बारीक नसा आम्हाला दोरीसारख्या दिसतात. त्यामुळे त्याला होणारी जी इजा असते आणि त्या इजामुळे जर इजा झाली तर पायाची ताकद जाणे, लोळेपणा असतो, ते अगदी नगण्य प्रमाण होते हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे. त्यामुळे ऍज अ स्पाइन सर्जन किंवा ब्रेन सर्जन मी असं सांगू शकतो की आजच्या काळामध्ये असं पायामध्ये लोळेपणा येणे, पायाची ताकद जाणे हे आता इतिहास जमा झालेला आहे. हो, अगदी बरोबर आहे डॉक्टर. डॉक्टर, मणक्याचे जे आजार आहेत त्यामध्ये सगळ्यात घातक आजार कोणता आहे डॉक्टर? मणक्याचे जे आजार असतात त्यात सर्वात घातक आजार म्हणजे मणक्याचे जे कॅन्सर असतात त्यामध्ये पण भरपूर प्रकार असतात. काही कॅन्सर असतात की मणक्याच्या आवरणाच्या बाहेरचे असतात, काही कॅन्सर मणक्याच्या आवरणाच्या आतमध्ये असतात, जे मूळ जो गाभा असतो टिश्यू त्याचे असतात. तर त्याचे जे कॅन्सर असतात ते बऱ्यापैकी घातक असतात, कारण त्याच्यामध्ये ट्रीटमेंट दिल्यानंतर देखील पेशंटला अपेक्षित उत्तर येणं जे काही आपल्याला आवश्यक असते कधी कधी ते मिळत नाही. त्यानंतर जे ऍक्सिडेंट ज्या प्रमाण असतात, ऍक्सिडेंटमुळे मणके कधी कधी काय होते, फक्त तो मार हाडापुरता मर्यादित राहत नाही. जे मूळ टिश्यू असतो, जसं समजा आपला एक वायर कट केला आपण, त्यातून परत करंट वाहणं शक्य नाही. जर ती नस मूळ जर तुटली तर ती पेशंटला रिपेअर करणं फार अवघड आहे. म्हणजे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये देखील जर नस तुटली तर त्याला उपचार काहीच नाही. म्हणजे तुम्ही जे म्हणता की लोळेपणा वगैरे येतो, तो या पेशंटला लोळेपणा येतो. बरं, आणि मग त्यावर कोणताच उपचार नाहीये? त्यावर आधुनिक पद्धतीमध्ये आता आपण भरपूर सारे रिसर्च सुरू आहे त्यांना. म्हणजे व्यायामाव्यतिरिक्त त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट जसे करतात तसे आपण काही वेगवेगळ्या पद्धती पण वापरतो, परंतु म्हणावा तसा रिझल्ट त्यांच्यामध्ये अजून आलेला नाही. तर त्यासाठी अजूनही रिसर्च सुरूच आहे मॅडम, नस तुटलेल्या संबंधित.
बरं, म्हणजे कालांतराने पुढे या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे येतील पण समोर. हो, नक्कीच. विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा तुम्ही तुमच्या कार्यामध्ये एवढा उपयोग करत आहात, निश्चितच या सगळ्या गोष्टी सकारात्मक दृष्टीने चांगल्याच होणार आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. डॉक्टर, आता मणक्याच्या संबंधित आणखीन एक प्रश्न विचारते. एखादा व्यक्ती खूप अतिशय त्रासामध्ये तुमच्याकडे आलेला आहे, चलणं असह्य आहे, उठणं असह्य, सगळ्या गोष्टी प्रचंड प्रमाणात त्रासून गेलाय, आणि तो जेव्हा तुम्ही त्याला हाताळलं किंवा तुम्ही त्याच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्याला चांगलं करून पाठवलं, तर तेव्हा तो आनंद कसा असतो या संदर्भाने आम्हाला सांगा डॉक्टर. हे जे तुम्ही म्हणता ना मॅडम, म्हणजे एखादा न चालणारा पेशंट किंवा वेदनाने असणारा पेशंट जर 6 तास चालायला लागतो, हे जो आनंद आहे, जसं आईला आपण बाळाला चालताना बघायला भेटते, सेम आनंद ॲज अ न्यूरोसर्जनला देखील भेटतो किंवा आम्हाला डॉक्टरांना पण भेटतो. कारण शेवटी डॉक्टर हा देखील माणूसच आहे. अगदी पेशंटच्या चेहऱ्यावर किंवा त्याच्या नातेवाईकाच्या चेहऱ्यावर जे आनंद आहे, तीच आमची खरी कमाई आहे. अगदी, आणि तेच समाधान आहे. खूपच छान डॉक्टर. डॉक्टर, मणक्याचे विविध आजार, कारणे, लक्षणे आणि उपचार याविषयी आपण बोलत आहोत. तर आमच्या असंख्य श्रोत्यांना असा एक संदेश द्यावा डॉक्टर, की त्याद्वारे त्यांनी या सगळ्या गोष्टींचं रक्षण केलं पाहिजे. आजच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम करणे, व्यवस्थित डाएट घेणे, ॲड्युकेट पाणी पिणे. मणक्याचे जे आजार आहेत त्यातलं मॅक्सिमम कारण जे असतात ते स्थूलपणा असणे, ओबेसिटी असणे, व्यायाम न करणे, व्यवस्थित पोश्चर मेंटेन न करणे, व्यवस्थित न बसणे. तर मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो की आपले जे पूर्वज जे काही पारंपरिक करत असेल, की आपले पूर्वज काय करायचे, खूप पायी चालायचे, खूप व्यायाम करायचे. आज आपण प्रत्येक गोष्टीला गाडी वापरतो, हे वापरतो. तर आपण जर मॉर्निंगला दिवसभरामध्ये सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास वॉकिंग जरी केलं, ही सुरुवात जरी केली आपण, तरी मणक्याचे आजार टाळू शकतो असं मला वाटते. वजन नियंत्रण ठेवणे, पोश्चर मेंटेन करणे आणि आहार करणे यांनी देखील मणक्याचे आजार बऱ्यापैकी कमी होऊन जातील. अच्छा, पण मणक्याच्या आजारामध्ये असं पण ऐकलं आहे की वजन उचलू नका, अति व्यायाम करू नका, अति चालू नका. बरोबर आहे. काय केलं पाहिजे? तुम्ही जे शब्द अति वापरला ते फार महत्वाचे आहे मॅडम. कुठलीही गोष्ट अति घातकच असते. ते जिम करत असाल किंवा व्यायाम करत असाल, आणि मी माझं वजन 70 किलो आहे आणि मी जर 100 किलोचं वजन उचलत असेल, तर शरीर तो भार सहज करणार नाही ना. त्यामुळे आपल्या लिमिटेशन आपल्याला माहिती पाहिजे, त्या लिमिटेशन मध्ये राहूनच आपण व्यायाम करायला पाहिजे. अच्छा, पण वजन उचलू नये म्हणजे कोणतंही, नाही, वजन उचलावं, परंतु आपल्याला सहन होईल तेवढं आपण वजन उचललं पाहिजे, पण मर्यादेमध्ये केलं पाहिजे. खूप छान डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं खूप खूप आभार, आणि वेळेच्या अभावी आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. चर्चा तर खूप सारी करावी आणि पुढे न्यावी असं वाटत आहे, पण वेळेचं भान पण तेवढंच मर्यादित असतं. असंख्य आमच्या श्रोत्यांना तुमचा आणखीन एक सल्ला महत्वाचा आहे आणि तो तुम्ही द्यावा. मी असं म्हणतो की मणका हे अवयव म्हणून समजावं लोकांनी, आणि जसं आपण बाकी शरीराला जपतो, हाडाला जपतो, छातीला जपतो, फुफ्फुसाला जपतो, हृदयाशी संबंधित जपतो, मेंदूशी जबडीत आपल्याला बऱ्याच काही माहिती असते, तशी मणक्यासंबंधी देखील माहिती करून घ्यावी, आणि मणक्याचे आजार टाळता येतात ते आपल्या हातात आहेत. त्यामुळे त्याशी निगडीत जे काही गोष्टी आपण आता चर्चा केलेल्या आहेत, ह्या गोष्टी आपण दैनंदिन आचरणात आणावे आणि मणक्याच्या आजारापासून पूर्णपणे मुक्त व्हावे. खूप सुंदर, खूपच सुंदर. डॉक्टर, आपण मणक्याचे विविध आजार, त्याची कारणे, त्याची लक्षणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय इतक्या सुंदर पद्धतीनं मांडणी करून आम्हा सर्व श्रोत्यांचं निरासन केलेलं आहे, आणि खरोखरच मणका हा किती महत्वाचा आहे आणि त्याची जतन कशी केली पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन, याविषयीची गुरुकिल्ली आपण आम्हाला दिली आहे. आम्ही निश्चितच जतन करून ठेवू, आणि आपण इथे आलात, आम्हाला आपला अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले ऋण व्यक्त करते. नमस्कार, धन्यवाद सर. थँक्यू.